यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आर्णी परिसरामध्ये अपघाताची मालिका। 24 तासात पुन्हा 4 अपघात, दोघांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी। आर्णी परिसराला अपघाताचं ग्रहण लागलं असून सातत्यानं अपघात वाढत होत आहे। गेल्या काही दिवसात परिसरात अपघाताची मालिका पाहायला मिळत आहे। अशातच पुन्हा 3 अपघातांनी भर घातली आहे। गजानन नागोसे वर्ष 48 राहणार सावळी सदोबा यांचा रानडुक्कर अचानक चालत्या दुचाकी समोर आल्यानं गंभीर अपघात झाला असून डोक्याला गंभीर मार लागलाय। त्यांच्यासोबत असलेल्या समीर नामक मित्राला किरकोळ मार असल्यानं दोघांना यवतमाळ येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले। तसेच पवन कांबळे वर्ष 18 राहणार बोरी अरब तालुका दारवा जिल्हा यवतमाळ असून ते दहेली येथे येत असताना आर्णी बायपास येथे अपघात झाला असून डोक्याला मार असल्यानं यवतमाळ येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलाय। तिसरी घटना मात्र थरारक असून सुकळी येथून लोण बेहेळ येथे जात असलेल्या रवी तोडसाम वर्ष 30 राहणार देऊरवाडी, प्रेम भारती राहणार सुकळी व उमेश काकडे वर्ष 45 हे तिघे चहाचा आस्वाद घेण्यासाठी लोण बेहेळ येथे जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाशी गंभीर अपघात झाल्यानं उमेश लाकडे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे। या अपघाताच्या काही तासाआधी झालेल्या अपघातात देखील दिग्रस येथील एकास जीव देखील गमवावा लागलाय। काही तासातच आर्णी तालुक्यात तब्बल 4 अपघात झाले असून अपघाताचे प्रमाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।